मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं आपल्या संत महात्मांनी कितीतरी गोष्टींमध्ये मनाचा उल्लेख केला आहे. आणि आज आपण खरं तर जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त एक खास पाहुणे आपल्या श्रोत्यांसाठी भेटीला घेऊन आलो आहोत. आज माझ्यासोबत जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त सोबत आहे डॉक्टर जितेंद्र डोंगरे, जे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट मानसोपचार विभाग या संदर्भात छत्रपती संभाजीनगरचं सर्व काम ते बघत आहेत. सर, आपलं रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. खरं तर सर, आपण म्हणतो पण रूढी परंपरांनुसार सुद्धा आपल्या संत महात्म्यांनी सुद्धा मनाचं महत्त्व हे श्लोक स्तोत्र ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आजकाल आपण आधुनिक युगात सुशिक्षित होण्याचं प्रमाण जरी वाढत चाललंय तरी पण मनाकडे थोडंसं दुर्लक्ष होण्याचं प्रमाण वाढतं आहे. तर आज आपण बोलणार आहोत याच विषयावर, कारण आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवस. आणि या निमित्तानेच मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारू इच्छिते सर, की जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा का आणि कधी साजरा केला जातो? दरवर्षी आपण 10 ऑक्टोबर या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना तसेच वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्यामार्फत जनसामान्यात मानसिक आरोग्याविषयी, स्वास्थ्याविषयी आणि आजाराविषयी एक अवेअरनेस व्हावी, जनजागृती व्हावी आणि ज्या गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि लोकांमध्ये एक प्रकारचं मानसिक आरोग्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक व्हा, हा उद्देश या दिवसाचा आहे. आणि दरवर्षी एक थीम असते. यावर्षीसुद्धा आपत्तीमध्ये आणि आणीबाणीच्या प्रसंगामध्ये मानसिक आरोग्य याचा सेवा प्रवेश कसा मिळवावा या संदर्भाची थीम आहे. अच्छा, म्हणजे दरवर्षी कुठली तरी थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. आणि यावर्षी आपत्तीविषयक मानसिक आरोग्याबद्दलची थीम आपण यावर्षी बोलत आहोत. तर सर, याबद्दल सगळ्यात आधी तर नैसर्गिक आपत्ती आणि संघर्ष किंवा आपत्कालीन परिस्थितीत खरोखरच मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो का? नक्कीच. आपण थोडक्यात बघूया. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर व्यक्तीची विचार, भावना आणि वर्तणूक यामध्ये एक समतोलची भावना असते. त्याचप्रमाणे जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक फलदायी आयुष्य जगू शकते आणि ताणतणावाला सामोरी जाऊ शकते, समर्थपणे त्याचा सामना करू शकते, अशा व्यक्तीला आपण मानसिकदृष्ट्या सदृढ असं समजतो. परंतु ज्यावेळेस काहीतरी आपत्तीग्रस्त परिस्थिती उद्भवते, ताणतणावाची परिस्थिती ही निर्माण होत असते आणि बऱ्याच वेळेला एका साधारण मनुष्य याला ॲबनॉर्मल परिस्थितीला सामोरं जात असतं आणि त्याची जी रिॲक्शन असते तर ही सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांमध्ये ही नॉर्मल स्वरूपाची असते. अच्छा, ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्य महत्त्वाचं असतं तसंच मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि ते का महत्त्वाचं असतं किंवा त्याचा रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो, याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. निश्चितच. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य ह्या दोघांमध्ये आपण जर बघितलं तर परस्पर असा संबंध आढळून येतो. शारीरिक आरोग्य बिघडलं तर याचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो आणि मानसिक आरोग्य बिघडलं तर शारीरिक आरोग्य बिघडण्यास तिथे वाव असू शकतो. जसं सदृढ मानसिक आरोग्य असणं हा आपल्या एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्य बिघडल्यास व्यक्तीचं सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक जीवनावर याचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य बिघडल्यासुद्धा व्यक्तीच्या विचार, भावना आणि एकंदरीत वर्तणूक आणि त्याचप्रमाणे निर्णय क्षमता, समाजात त्याचं एक फलदायी त्याचं जीवन देण्याचं एक कौशल्य यामुळे बिघडू शकतं. यामुळे मानसिक आरोग्याला जपणं हे अतिशय महत्त्वाचं बनत चाललेलं आहे. आणि जर मानसिक स्वास्थ्य योग्य असलं तर व्यक्ती त्याचं निश्चितपणे समाजाप्रती तो योगदान देऊ शकतो. एकूण आरोग्याचा जर आपण विचार केला तर मानसिक आरोग्य हा अविभाज्य असा भाग आहे. अच्छा,
कारण शरीरावर जे परिणाम दिसतात ते खरं तर मनाचे असतात. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मानसिक त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला शारीरिक व्याधी जाणवतात. तर ह्याचा परस्पर संबंध किती आहे हे जर आपल्या पूर्वजांनी जपलं आहे, तर निश्चितच आपणही जपायला हवं. आणि याच जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त आज आपण ही जनजागृती करतो आहोत. खरं तर सर, जीवन किंवा आयुष्य म्हटलं की तिथे संकट, आपत्ती आणि ताणतणाव ह्या गोष्टी येणारच. पण त्यामध्येही आपत्तीग्रस्त लोकांमध्ये हा वेगळा प्रकार काही दिसतो का? सामान्य लोक जसे ताणतणावात असतात, तसंच तेही सेम ह्याच्यामध्ये असतात, की त्यांच्यामध्ये दिसणारी अजून काही कारणे किंवा लक्षणे ही वेगळी असतात? आपत्ती मग ती कुठलीही असो, नैसर्गिक असो किंवा मानवी असो, अशा आपत्तीमध्ये आपण जेव्हा ताणतणावाच्या परिस्थितीचा सामना करत असतो, तर बहुतांश ठिकाणी असं आढळलं आहे की 22% लोक हे सौम्य ते एकदम गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजारांना सामना करत असतात. अच्छा. साधारणतः 25 ते 30% आजारामध्ये वाढ झालेली आढळून आलेली आहे. आणि त्यामध्ये चिंतारोग, उदासीनता, PTSD, ज्याला तुम्ही आता म्हणत पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, किंवा ज्यांना बायपोलर डिसऑर्डर, मूड डिसऑर्डर्स आहेत, की सिझोफ्रेनियासारखे, सायकोसिससारखे गंभीर आजार आहेत, तर यामध्ये वाढ झालेली आढळून येते. आणि ह्यापैकी 13% आजार जे आहेत हे सौम्य स्वरूपाचे असू शकतात आणि 9% आजार हे मध्यम ते गंभीर स्वरूपाचे यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि आपण जर अलीकडच्या काळात जर पाहिलं, रिसेंटली आपण जर बघितलं तर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. बरोबर. त्यामध्ये सुद्धा बेघर होणे, जॉब लॉस होणे, परत कुटुंबापासून दूर राहणे, यामुळे मानसिक समस्या किंवा एक ताणतणावाची परिस्थिती निर्माण होऊन ह्या व्यक्ती आजाराला बळी पडू शकतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पूरग्रस्त, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ किंवा किनारपट्टीचा भाग पाहिला तर बरोबर. सुनामीसाठी हा प्रोन असा भाग आहे. भूभाग आहे. आणि एकंदरीतच पूर्ण भारताविषयी जर बोलायचं झालं तर भारतामध्ये साऊथ ईस्ट एशिया रिजनमध्ये भारत हा सर्वात जास्त धोकादायक या आपत्ती परिस्थितीला सामोरं जात असतो. त्यामुळे एकंदरीतच मानसिक आरोग्य जे आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेलं आहे, याकडे आपत्तीच्या परिस्थितीमध्ये काळजी घेणे, बघणे आणि त्यावर नियंत्रण, उपचार आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन करणे, पुनर्वसन करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. अगदी बरोबर सर. आणि जसं तुम्ही म्हणालात, की भारतामध्ये कुठल्याही भागात गेलं तरी कुठला तरी हा दुष्काळ किंवा ह्या त्रासांमधून जाण्याची परिस्थिती ही प्रत्येक भागामध्ये येण्याचा धोका जास्त आहे आणि तिथे मानसिक आरोग्य जपणं हे तिथल्या त्या भागातील प्रत्येक व्यक्तीचं स्वतःसाठी करण्याचं काम आहे. तर सर, तुम्ही आत्ता जसं म्हणालात, की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हे म्हणजे नेमकं काय असतं सर? किंवा हे आपत्तीग्रस्त लोकांमध्येच दिसतं का? पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ज्याला आपण PTSD म्हणूया, ही एक आघातानंतरचा हा तणाव विकार असू शकतो. ही एक मानसिक स्थिती आहे जी एखादी धक्कादायक, भीतीदायक किंवा जीवाला धोका निर्माण होणारी घटना, परिस्थिती निर्माण झाली. उदाहरणार्थ पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल, अपघात असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, किंवा आपण जर म्हटलं तर बलात्कार आहे, व्हायलन्स आहे, तर अशा परिस्थितीला जी व्यक्ती सामोरं जात असते, तर या गोष्टीमुळे ताणतणाव निर्माण होऊन हा PTSD नावाचा आजार उत्पन्न होऊ शकतो. साधारणतः आपण जर पाहिलं तर आपत्तीग्रस्त परिस्थितीमध्ये जवळपास 10 ते 30% लोकांना ह्या आजाराची लागण होण्याची शक्यता असते, जी की इतर वेळेला आपण 8-9% PTSDचा आजार हा बघत असतो. आणि ह्यामध्ये याची लक्षणं अशी आहेत की व्यक्तीच्या मनात सतत भीती असते, जी घटना घडली ती घटना वारंवार त्याच्या डोळ्यासमोर येत असते, सतत चिंताग्रस्त तो राहतो आणि त्यात त्रासदायक आठवणी, परत अचानक दचकून उठणे, त्याचबरोबर अवॉइडन्स बिहेवियर, घटनेशी संबंधित गोष्टी, वस्तू किंवा व्यक्ती यांना तो टाळत असतो. याला आपण बऱ्याचदा फ्लॅशबॅक्स, नाईटमेअर आणि स्टार्टल रिस्पॉन्स असंही संबोधत असतो. ही जी PTSDची अवस्था आहे, ही एखाद्या आघातानंतर ज्या व्यक्तीने ती फेस केली आहे ती लागलीच किंवा काही कालांतराने सुद्धा ही सुरू होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अवस्था त्रासदायक जरी असली तरीसुद्धा योग्य ते मार्गदर्शन,
उपचार, समुपदेशन आणि सामाजिक आधार याने ही अवस्था पूर्णपणे बरी होऊ शकते. अगदी बरोबर सर. जसं तुम्ही पूरग्रस्तांविषयी सांगितलंत, तसंच मलाही आठवतं की काही व्यक्तींना आपली प्रिय व्यक्ती जाण्यामुळे किंवा कधी-कधी प्रेमभंगामुळे सुद्धा ह्या अवस्थेचा सामना करावा लागतो आणि ही परिस्थिती आपत्तीजनक जरी नसली तरी पण आघातजनक नक्कीच असते. अगदी बरोबर. कारण आपण म्हणूया, की आपत्ती ज्यावेळेस आपण म्हणतोय, तर प्रत्येक व्यक्ती त्या आता जेवढे लोकं एखाद्या घटनेला सामोरे जात असतात, सर्वांनाच PTSD नाही होणार आहे. बरोबर. परंतु व्यक्तीचं त्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोन बऱ्याचदा काय होतं, घटना सौम्य जरी असली, तरी त्या व्यक्तीनी त्याच्या कोपिंग स्टाईल्स नाही व्यवस्थित वापरल्या किंवा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच इमोशनल, भावनिक असेल, तर अशा घटनेला सुद्धा ही व्यक्ती PTSD या आजारापासून ती बाधित होऊ शकते. आणि फक्त आपत्ती किंवा आघातानंतर मानसिक आजारांची लक्षणं ही आपल्यापैकी सामान्य लोकांना सुद्धा ओळखता येतात का किंवा कशी ओळखता यायला हवी? नक्कीच. चांगला प्रश्न आहे. ज्यावेळेस आपत्ती उत्पन्न होते किंवा आपत्तीजन्य परिस्थितीचा आपण सामना करत असतो, तर व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला त्यांच्या विचार, भावना आणि वर्तणुकीमध्ये बदल हे दृश्य स्वरूपात आपल्याला दिसू शकतात. काही बदल जे असतात किंवा व्यक्तीच्या समाजामध्ये वावरण्याची त्याची जी पद्धती आहे ती बदलू शकते. साधारणतः आपण जर पाहिलं, झोप न लागणं, ती व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त चिडचिड करायला लागते. जी व्यक्ती अगोदर सर्वात मिसळत होती, आता एकलकोंडेपणा राहते, विनाकारण रडायला लागते. त्याचप्रमाणे सतत उदास असणे, त्याचप्रमाणे उत्साह, शक्ती न वाटणे, सतत थकवा जाणवणे किंवा ती व्यक्ती सतत शारीरिक त्यांचे कंप्लेंट्स देत असते. स्नायू दुखत आहे, डोकं दुखत आहे किंवा मळमळ उलटी होते, पोट दुखणे. बऱ्याचदा काही व्यक्ती हे व्यसनाच्या अधीन जाऊ शकतात किंवा व्यसनाचं प्रमाण हे वाढू शकतं आणि सतत ते चिंताग्रस्त राहत असतात आणि बऱ्याचदा आत्महत्येचे विचारही त्यांच्यामध्ये येत असतात. एकंदरीत आपण एक समाजाचा भाग म्हणून व्यक्तीच्या ह्या वर्तणुकीत झालेले बदल जर चाणाक्षपणे ओळखू शकलो आणि अशा व्यक्तींना एक आधार देऊन त्यांना जे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहेत यांच्याशी लिंक करू शकलो, तर नक्कीच आपल्याला ह्या गोष्टींची मदत होणार आणि त्या व्यक्तीला आपण पूर्वपदावर आणू शकतो. अच्छा. कारण बऱ्याचदा असं बघण्यात येतं सर, की आपल्याला लक्षणं कळतात, की ह्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. परंतु आपण त्या व्यक्तीला तर सांगू शकत नाही, की तुला आता सध्या काही मानसिक त्रास जाणवतोय. तर अशा वेळेस आपण स्वतःहून इथे मदतीचा हात देणं हे सुद्धा फारसं महत्त्वाचं ठरेल मला वाटतं. आणि जनरली असं बघण्यात येतं, की मानसिक आरोग्य बिघडतं जिथे एकटेपणा जास्त असतो. तर याबद्दल पण थोडं आमच्या श्रोत्यांना माहिती द्या सर. बरोबर. आपण नुकतंच बघितलं पॅन्डेमिक काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला COVID-19चा सामना करावा लागला, त्यावेळेस आयसोलेशन, क्वारंटाईन ह्या सर्व गोष्टी आपण त्याला सामोरं गेलेलो आहोत. हो. मग ज्यावेळेस आयसोलेशन येतं, मनुष्य हा समाजभिमुख प्राणी आहे, समाजात तो वावरत असतो आणि ज्यावेळेस मग असं आयसोलेशनमध्ये राहावं लागतं किंवा बरेच जण बेघर होऊन जातात, कुटुंबापासून ताटातूट होते किंवा बऱ्याच जणांना जे माहिती नसल्यामुळे किंवा रिसोर्सेस कमी असल्यामुळे हेल्पलेसची भावना निर्माण होते. तर नक्कीच ज्या वेळेस व्यक्तीच्या रिसोर्सेस संपल्यासारखं वाटतं, त्यावेळेस व्यक्तीमध्ये मानसिक आजार हा बळकावायला मदत होते आणि त्यातल्या त्यात आयसोलेशन हा एक प्रमुख घटक आहे, ज्यामुळे मानसिक आजार हा वाढू शकतो किंवा नव्याने त्याचं रूप धारण करू शकतो. कारण बऱ्याचदा असं दिसतं, की व्यक्त होता येत नाही. असे प्रश्न असतात, असे समस्या असतात आणि मग ते मनातल्या मनात ठेवून ह्या व्यक्ती ह्या मानसिक आजारांना बळी पडतात. तर सर यांच्यामध्ये आपण म्हणतो तसं, की आपत्तीनंतर होणाऱ्या ह्या गोष्टी जशा असतात, तशा सामान्य माणसांमध्ये सुद्धा, सामान्य जीवनामध्ये सुद्धा अनेक आपत्ती येत असतात आणि तिथे तुमची मानसिक अवस्था त्याला किती मजबूतपणे सांभाळू शकते यावर आपलं मानसिक आरोग्य जपलेलं असतं किंवा टिकलेलं असतं. तर सर हे मानसिक आरोग्य रोज आपण जसं शारीरिक आरोग्य जपतो तसं मानसिक आरोग्य कसं जपायला हवं किंवा त्यासाठी काय करायला हवं सामान्य माणूस म्हणून? स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर मी म्हणेल की मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
आपल्याला शरीराचा थोडा काहीतरी कंप्लेंट जरी झाली आहे तरी आपण खूप त्याची त्वरित काळजी घेतो. परंतु मानसिक आजार ज्यावेळेस बळकावण्याचं कारण हे आहे की आपण व्यक्त होण्यासाठी घाबरत असतो. समाजामध्ये मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनही हा एक कलंकित दृष्टीचा आहे. समाजामध्ये खूप गैरसमज आहेत. बऱ्याचदा असं वाटतं की मी जर बोललो तर हा कमजोरीपणाचं लक्षण आहे, मला हसतील किंवा मला कुठेतरी हे नावबोटं ठेवल्या जातील. त्यामुळे अशी व्यक्ती शक्यतो मानसिक आजार हा दडवण्याचा किंवा लक्षणं लपवण्याचा प्रयत्न करते. परंतु माझं एक सांगणं आहे, मानसिक स्वास्थ्य जर जपायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःसाठी दररोज 1 तास हा काढलाच पाहिजे आणि मनमोकळेपणाने इतरांशी बोललं पाहिजे. दररोज 20 ते 30 मिनिट शांत बसून ज्या आपल्या श्वासोश्वासाच्या पद्धती आहेत, ज्याला ब्रीदिंग आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतो, याचा अवलंब सर्वांनी करणे फार फार उपयुक्त असतं. शारीरिकदृष्ट्या आपल्याला कार्यक्षम आपण राहणंसुद्धा हे मानसिक आरोग्यावर फलदायी असं ठरतं. आपले विचार, आपल्या भावना किंवा एकंदरीत आपली वर्तणुकीविषयी आपण डायरीमध्ये जर नोंदी ठेवल्या आणि त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच एकंदरीत मानसिक आरोग्याचं आकलन हे आपलं स्वतःला होत असतं. तुम्ही जसं म्हटले तसं व्यक्त होणं हे खूप गरजेचं आहे. कठीण प्रसंगी मदत घेणे हे सुद्धा खूप खूप उपयुक्त ठरते. यामध्ये बऱ्याचदा आपण मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट याचा अतिवापराकडे किंवा व्यसनाच्या मागे लागू शकतो. तर हे टाळणं फार आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला समाजाशी संलग्न राहावं लागेल, कुटुंबियामध्ये राहावं लागेल आणि तुम्हाला जसं आपण फिजिकल जिम हा कन्सेप्ट आहे तसं मेंटल जिमसुद्धा आपण प्रत्येकाने जर केली आणि आपले जे संसाधन आहेत जे आतमध्येच आहेत, ज्याला कुठेही खर्च लागणार नाही आहे, ज्या स्किल्स, लाईफ स्किल्स एज्युकेशन, जीवन कौशल्य आपण जे म्हणतो, जे की फार कमी प्रमाणात शिकवल्या जातात बाहेर, ह्या आपण जर शिकले तर काही जीवन कौशल्य मी सांगू शकतो की उदाहरणार्थ डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता आपली कशी वाढवायची, कठीण प्रसंगी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, अगदी बरोबर. क्रिटिकल थिंकिंग, त्याचप्रमाणे आपल्या ज्या कोपिंग स्ट्रॅटर्जी असतात, याला म्हणू आपण संकटाला सामोरे जाण्याच्या आपल्या ज्या पद्धती आहेत, ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. तर ह्या शिकणे हा निरंतर हे आयुष्यात हे चालू जर ठेवलं तर नक्कीच आपण आपलं मानसिक स्वास्थ्य हे उत्तम राखू शकतो आणि आपण एक सदृढ असं जीवन नक्कीच जगू शकतो. अगदी बरोबर सर. आणि जसं आपण सामान्य माणसालाही मानसिक आरोग्य जपण्याचा एक विशेष निर्धार करायला लागतो, तसंच एक विशेष मदत हवी असते, ती म्हणजे लहान मुलं, वयस्कर व्यक्ती आणि दिव्यांग किंवा शरणार्थीसुद्धा असतात. तर यांच्यामध्ये सुद्धा मानसिक आरोग्य जपण्यासाठी त्यांना मदतीचा हात कसा दिला गेला पाहिजे किंवा त्यांना ही मदत कशी पोहोचवता येईल आपल्याला? खूप छान प्रश्न विचारला मॅडम आपण. साधारणतः आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये सर्वात जास्त जोखीम घटक, ज्याला आपण मार्जिनलाइज पॉप्युलेशन असं म्हणूया, तर हे कोण असू शकतं? मुलं, महिला, वृद्ध, दिव्यांग व्यक्ती किंवा मायनॉरिटी ग्रुप. तर अशा घटकांना आपण योग्यरित्या हाताळणं खूप खूप गरजेचं असतं. विशेषतः मुलांमध्ये शारीरिक आणि भावनिक असमतोलता निर्माण होऊ शकते. एक अनिश्चिततेची परिस्थिती, गोंधळाचं वातावरण असतं आणि कौटुंबिक जीवन पण बदलल्यामुळे मुलांमध्ये भीती वाटणे किंवा चिडचिड, रात्री बेड वेटिंग, कपड्यामध्ये सू करणे झोपेत, अतिहट्ट, झोपेच्या समस्या जसं सांगितलं, किंवा मग शाळेत जाण्यापासून स्वतःला रोखणे, शाळेत न जाणे, सतत शांत राहणे, अशी काही लक्षणं मुलांमध्ये हे दिसू शकतात. आणि बऱ्याचदा आपल्या मनोसामाजिक काळजीवाहकामार्फत यांना योग्यरित्या जर आपण हाताळलं, कुटुंबाच्या मदतीने, समाजाच्या मदतीने, तर ह्यावर आपल्याला नक्कीच मात करता येऊ शकते. मी तर सांगेन, मुलांशी आपण ज्यावेळेस आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस त्यांना हाताळत असतो, त्यांना एक सर्वात प्रथम जी बेसिक गरज असते, आपण सेफ असल्याची गरज, भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न करणं गरजेचे असते. तर त्यांना सेफ असल्याची जाणीव करून द्यावी. त्यांच्या मनातील भीती
बद्दल बोलण्यास त्यांना संधी द्यावी. आणि समाजात जी परिस्थिती हाताळणारी जी उदाहरणं आहेत, चांगल्या प्रकारे ही आपली आत्ताची परिस्थिती बदलत आहे, तर ह्या परिस्थितीबद्दल त्यांना जागृत करावे. सतत त्यांच्या मागे अभ्यास, करिअर किंवा इतर बाबतीमध्ये त्यांच्या मागे सतत मागे न लागता किंवा त्यांच्या वर्तणूक बदलासाठी त्यांना दोषी न ठरवता त्यांना एखाद्या जसं की आर्ट थेरपी आहे, प्ले थेरपी आहे, क्ले थेरपी आहे, यामध्ये त्यांना गुंतवणूक ठेवल्यास त्यांनाही मनात विश्वास उत्पन्न होईल आणि परिस्थिती हळूहळू सामान्य होता याची जाणीव होईल आणि त्यांची लक्षणं कमी होतील. आणि ज्याप्रमाणे आपण बोलला वृद्ध, दिव्यांग आणि महिला, नक्कीच दिव्यांग आणि वृद्ध हे जे एक बऱ्याच वेळेला यांना इतरांवर डिपेंड राहावं लागतं. बरोबर. त्यांच्या आयुष्यातली ज्या जीवनातल्या रोजच्या गोष्टी आहेत, तर त्यांना त्या करण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेस मदत घ्यावी लागते. मग ह्या व्यक्तींच्या गरजा काय आहेत, ह्या व्यक्तींना प्रायोरिटीने कशाची आता आपल्याला आवश्यकता आहे, असे व्यक्ती ओळखून त्यांना एखाद्या शेल्टर होम असेल किंवा कुटुंबामध्ये किंवा इतर सेफ ठिकाणी त्यांना ठेवून अन्न, वस्त्र, प्राणी या व्यतिरिक्त त्यांचे औषधी असतील, त्यांचे जे हिअरिंग एड आहे, कुणाचे चष्मे आहेत किंवा मग त्यांच्या इतर आजाराविषयी, शारीरिक आजारही असतात, यामध्ये बऱ्याचदा त्यांना मदत करावी. या पलीकडे जाऊन मी सांगेल सामाजिक संस्थेद्वारे किंवा शासकीय यंत्रणेद्वारे यांना जोडले जाऊन यांच्या सर्व गरजा पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे. कारण ह्या जोखीमग्रस्त ह्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या सगळ्यात जास्त प्रोन असतात शारीरिक इजेलासुद्धा आणि मानसिक आजारालासुद्धा. अगदी बरोबर सर. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं लहान मूल हे खरं तर मातीचा गोळा असतो आणि जेव्हा आपण जसं त्याला घडवत जातो तसं ते बाळ घडत जातं. तर तिथे जसं घरातील, कुटुंबातील सदस्य महत्त्वपूर्ण असतात, तसंच कुठे ना कुठे शाळेचा रोलसुद्धा महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही योग्यरित्या जर त्यांना सक्षम बनवलं तर ह्या मानसिक आरोग्याविषयी ते नेहमी सक्षमच असतील ह्याची मात्र खात्री नक्कीच देऊ शकतो. कारण कुटुंब आणि शाळा ह्या 2 गोष्टी मिळून मूल हे अगदी व्यवस्थितरित्या घडत असतं. तर सर, यामध्ये शाळेमध्ये आपण मानसिक आरोग्याविषयी मुलांच्या काही तरतूद किंवा काही उपाययोजना करू शकतो का? मानसिक आरोग्य ही केवळ सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिक सोशल वर्कर यांच्या पुरतीच मर्यादित नाही आहे. जसं तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, शाळेचा रोल काय असू शकतो. यापुढे मी जाऊन म्हणेल की शाळाच नाही तर एकंदरीत समाज, गाव, आपण जिथं राहतो आणि आपलं कार्यस्थळ, यामध्ये सुद्धा जे मानसिक आरोग्य जपण्याची यांची फार मोठी भूमिका ही महत्त्वाची असते. एकंदरीत शाळेविषयी बोलायचं झालं तर शाळांमध्ये मुलांना लहानपणापासून जीवनमूल्यांवर आधारित शिक्षण देणं, फक्त आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये आपण त्यांना काही गोष्टी शिकवल्या किंवा मग त्या गोष्टींना त्यांना अवलंबन करायला लावलं तर ते अवघड जाणार. त्यामुळे ही प्रिपेअर्डनेस आपण जे म्हणतोय, कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची त्यांना शक्ती, स्किल ही शिकवण्याची गरज आहे, ही घर आणि शाळा. तर शाळामध्ये जीवन मूल्यावर आधारित जसं मनोविकसित व भावनिक नियंत्रणाचं शिक्षण देणं फार गरजेचं आहे. ताणतणावाला कसं हाताळायचं, परीक्षा, नैराश्य किंवा इतर भीती मनामध्ये जी आहे यांना दूर करायचं कसं, मनमोकळेपणाने बोलायचं आणि ह्या चर्चा असतील किंवा त्यांच्या एकंदरीत काही निबंध स्पर्धा असतील किंवा पाठ्यपुस्तकात याचा समावेश होणं ही खूप खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे समाजाचाही वाटा खूप महत्त्वाचा आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी खुल्यापणाने आजही बोलल्या जात नाही. अगदी बरोबर. तर समाजाचं एक दायित्व ठरतं की मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीला, कुटुंबाला आधार देणं आणि अशा व्यक्तीला जजमेंटली न बघता अशा व्यक्तींना समजून घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे करणे. ग्रामपातळीवर किंवा शहरामध्ये सुद्धा विविध प्रकारचे शिबिर, विविध प्रकारचे चर्चासत्र, सोशल मीडियाचा वापर करून आपण ह्या मानसिक स्वास्थ्याविषयी आणि ज्या गैरसमजूविषयी आपण लोकांमध्ये जनजागृती करून नक्कीच
एक प्रकारचं समाजभिमुख असं शिक्षण मानसिक आरोग्याविषयी देणं गरजेचं आहे. आणि सर या बाबतीत एक माझ्या मनातला प्रश्न मला विचारावासा वाटतो, की आजही समाजात खरं तर माहिती नाही, की मानसिक आरोग्याविषयी काही तक्रार असेल तर कुणाला भेटायला हवं. तर आपल्याकडे यामध्ये 2 प्रकार असतात, सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट. तर यातला फरक काय आणि आपण सुरुवातीला कुणाकडे गेलं पाहिजे आणि कुठे ट्रीटमेंट चालू केली पाहिजे, याबद्दल थोडीशी गाईडलाईन आम्हाला श्रोत्यांसाठी द्या. खरंच बरोबर आहे तुमचं. हा संभ्रम नेहमीच असतो. सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट कुणाकडे दाखवायचं, दोघांचा रोल काय आहे, बऱ्याच वेळेला हे माहिती नसतं. तर मी तर म्हणेल, ज्यावेळेस मानसिक ताणतणाव निर्माण होतो किंवा आपल्याला वाटतं गरज पडते, आपल्याला काहीतरी त्रास वाटतोय, तर अशा वेळेस तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जा किंवा सायकॉलॉजिस्टकडे जा. परंतु तुम्ही मदत मागणे आणि त्या गोष्टीसाठी ॲप्रोच होणे हे फार महत्त्वाचं असतं. आता सायकियाट्रिस्ट ही व्यक्ती अशी आहे की MBBS झाल्यानंतर MD, पोस्ट ग्रॅज्युएशन करून औषधी गोळ्या किंवा मग काही बऱ्याच वेळेला थेरपीज हे सायकियाट्रिस्ट करत असतात. आणि त्याचप्रमाणे सायकॉलॉजिस्टसुद्धा एक आपलं MA सायकॉलॉजी झाल्यानंतर क्लिनिकल सायकॉलॉजी आणि RCI रिकग्नाइज त्यांचा कोर्स असतो. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर ते समुपदेशन किंवा मग मानसिक आजाराविषयीच्या काही टेस्टिंग्ज आहेत आणि विविध प्रकारच्या थेरपीज आहेत. तर ह्या थेरपीजच्या माध्यमातून त्यांना मदत करत असतात. आता ॲप्रोच कुठेही व्हा, परंतु व्हा. अगदी बरोबर सर, की मदत घ्या. नक्की. सर, मानसिक आरोग्यात गुंतवणूक केल्याने व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर काय दीर्घकालीन फायदे होतात? खूपच छान प्रश्न विचारला आपण. मानसिक आरोग्यावर गुंतवणूक करणं म्हणजे केवळ रुग्णांसाठी सुविधा आणि उपचार व्यवस्था निर्माण करणे इथपर्यंत मर्यादित नसून देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्याची सुरक्षिततेची हमी निर्माण करण्यासारखं आहे. आजही भारतात मानसिक आरोग्यावर होणारी जी गुंतवणूक आहे, आपल्या एकूण GDPच्या फक्त 1.5% आपण ही करत असतो, जी की अत्यल्प अशी आहे. आणि त्यातला बहुतांश भाग हा जी मोठी मानसिक आरोग्य रुग्णालय आहेत यावरच हा खर्च जास्त झालेला आढळून येतो. परंतु समुपदेशन असेल, प्राथमिक मानसिक आरोग्य सेवा असतील, ग्रामीण भागातील सुविधा असतील, याकडे निधी उपलब्ध करून देण्याची गरज जाणवते. मानसिक आरोग्यावर गुंतवणूक वाढवल्यास जे मानवी संपत्तीचं नुकसान होतं, उदाहरणार्थ आत्महत्येचं प्रमाण लक्षणीय आहे. दरवर्षी 1.6 लक्ष लोक हे भारतात आत्महत्या करत असतात. तसंच मानसिक आजारामुळे शारीरिक व्याधीसुद्धा जसं हायपरटेन्शन, डायबिटीज आहे, हार्ट डिसीज आहेत, यांचं प्रमाण खूप वाढतं. तर या सर्वांना नियंत्रणात आणण्यासाठी आपण मानसिक आजारावर, मानसिक आरोग्यावर खर्च वाढवणं हा अपेक्षित आहे, गुंतवणूक वाढवणं अपेक्षित आहे, ज्याचे दीर्घकालीन परिणाम हे आपल्याला आपली देशाची एकंदरीत सकारात्मकता, आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती ही सुदृढ होण्यास मदत होईल. अगदी बरोबर सर. आणि जसं आत्ता आपण पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करत आहोत सगळीकडेच, तर त्यामध्ये आपत्ती किंवा तणावाच्या परिस्थितीमध्ये लोकांना त्वरित मदत मिळण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरतात? आपत्तीजन्य परिस्थितीचा ज्यावेळेस सामना करण्यासाठी लोकांना ज्याप्रमाणे अन्न, पाणी, वस्त्र, निवारा यांची गरज असते, त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या मानसिक आधार आणि योग्य व समर्पक माहिती आणि त्वरित मदत ही खूप गरजेची असते. याकरता आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण ज्याप्रमाणे म्हणतो, स्थानिक आपत्ती प्रिपेअर्डनेस प्लॅन हा असला पाहिजे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन किंवा प्रतिसाद पथक हे निर्माण केलेली पाहिजेत. ही प्रत्येक गावात, वार्डात, शहरामध्ये ही पथकं असली पाहिजे आणि ज्यामध्ये प्रशिक्षित स्वयंसेवक हे प्रतिसाद देतील. तसंच हेल्पलाईन व आपत्ती सूचना केंद्राची पण व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे. स्थानिक भाषेमध्ये माहिती SMS द्वारे, सोशल मीडियाद्वारे याचा वापर आपल्याला करून लोकांना योग्य ती माहिती आपत्तीमध्ये देता येऊ शकते. तसंच प्रशिक्षित मानसिक आरोग्य मदत स्वयंसेवक, जे की आपण ज्याला म्हणूया मानसिक प्राथमिकोपचार देण्यात प्रशिक्षित असतील,
ज्याप्रमाणे आपण अगदी बरोबर. शारीरिक प्राथमिकोपचार देतो, मानसिक प्राथमिक उपचार देण्यासाठी हे यांना प्रशिक्षित करणं खूप गरजेचं आहे. आशाताई, अंगणवाडी, शिक्षक, गावातील ग्राम विकास अधिकारी, महसूल अधिकारी यांची पण मदत घेऊन त्यांना आपण प्रशिक्षित करू शकतो. सर्वात महत्त्वाचं आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण, ज्यामध्ये जे की मॉक ड्रिल्स आहेत, ह्या मॉक ड्रिल्स रेग्युलरपणे झाल्या पाहिजे आणि टेलिकाउन्सिलिंग किंवा मोबाईलचा वापर संपर्क करण्यासाठी जास्तीत जास्त आपण करावा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वयाचा तिथे अभाव असणं हे आपल्याला परवडणारं नाही आहे. तर स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. तरच आपण सबळपणे कुठल्याही आपत्तीला आपण सामोरं जाऊ शकतो. अगदी बरोबर सर. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाविषयी आपण आमच्या श्रोत्यांना अतिशय मोलाची अशी माहिती दिली. पण त्यांच्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण संदेश आपण द्यावा अशी एक छोटीशी विनंती आपल्याला करते. मानसिक आरोग्य हा एक मानवी अधिकार आहे. कायद्याने सुद्धा मानसिक आरोग्य हा मिळवणे किंवा त्याविषयी उपचार, रिहॅबिलिटेशन हे मिळवणे हा एक प्रकारचा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. सामाजिक जीवनात विशेषतः आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य दुर्लक्ष न करता त्याला कलंकित किंवा हीन भावनेने न पाहता मनमोकळेपणाने बोला आणि सर्वोपरी इतरांनाही या बाबतीत मदत करा. मन जपणं ही काही कमजोरी नाही आहे. मानसिक आजार हे कमीपणाचे लक्षण नाही आहे, तर तो एक आजार आहे आणि जो औषध गोळ्या समुपदेशन याने बरा होतो. त्यामुळे आपण मदत मागण्यास लाजण्याचं काही कारणच नाही आहे. जीवनात संकटं येतात आणि आपत्ती शारीरिकच नाही तर मानसिक धक्का देऊन जातात. अशा प्रसंगी शरीराबरोबर सर्वांनी मनाची काळजी घेणं, त्याला प्राधान्य देणं हे गरजेचं आहे. जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे OPD क्रमांक 13 आणि 14 मानसिक समस्येविषयी सर्व निदान, उपचार, समुपदेशन हे केल्या जातं. त्याचप्रमाणे 14416 हा टेलिमानस 24/7 हा एक दूरध्वनी क्रमांक आहे, ज्यामध्ये आपल्याला कुठूनही आणि कधीही आपल्या मानसिक समस्येविषयी आपल्याला त्याचं समाधान हे केलं जातं. तर या मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आजाराविषयी आपण जनजागृती करूया आणि ह्या सर्व आजारांचं व्यवस्थित व्यवस्थापन आणि उपचार करण्यास समाजाला आपण मदत करूया. आमच्या श्रोत्यांसाठी आपण इतका अमूल्य वेळ आज इथे दिलात त्याबद्दल रेडिओ देवगिरी सर्व टीम आपले मनापासून आभार मानते सर. हे होते डॉक्टर जितेंद्र डोंगरे, मानसोपचार तज्ज्ञ, चिकलठाणा गव्हर्नमेंट हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर इथून. जर आपल्यालाही कुठली मदत हवी असल्यास ताबडतोब कळवा आणि योग्य तो उपचार घ्या आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त वर्षभर आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि त्यासोबतच ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. धन्यवाद सर. धन्यवाद.